मी काय म्हणतो जरा ऐका ना. तपोवनातली जी 1800 झाडं आहेत, त्यामुळे तिथे एक सुंदर अशी परिसंस्था तयार झाली आहे. आणि त्याच्यातलं 200-250 नाही, एक जरी झाड तुटलं तर या परिसंस्थेला जखम होईल. या परिसंस्थेत पक्षी, पशु, वेगवेगळे कीटक, जीवजंतू वावरत आहेत. आणि त्यांना तिथनं उचकवून लावणं म्हणजे निसर्ग उद्ध्वस्त करणं, म्हणजेच नाशिककरांचं भवितव्य धोक्यात घालणं असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही आम्हाला या संदर्भात हिंदू धर्मविरोधी म्हणतात, ते अत्यंत चूक आहे. उलट वसुबारस, पोळा, पोंगल, नागपंचमी असे सण साजरा करणारा हिंदू धर्म हा निसर्गपूजक असा हिंदू धर्म आहे. आणि या हिंदू धर्माचा अवमान तुम्ही करत आहात. लोकांना धुळफेक करू नका. धर्मद्वेष्टे आम्ही नाही, धर्मविरोधी आम्ही नाही, तर आम्ही पर्यावरण स्नेही असल्यामुळे आपोआपच निसर्गपूजक हिंदू धर्मचे खरे समर्थक आहोत. तर मित्रांनो, पक्षी मित्राचा तुम्हाला राम राम. लढलात तर पर्यावरण वाचेल. आज भारतात, मराठवाड्यात जे सगळीकडे पावसाने धुमाकूळ घातला आहे, तो हवामान तापमान बदलाचा परिणाम आहे. तेव्हा सावध राहा. हिंदू धर्मविरोधी अशा काही भूलथापांना बळी पडू नका. या भूलथापांना बळी पडणं म्हणजे आपल्या स्वतःची कबर खोदणं. चला, मी राजेंद्र गाडगे.